नमस्कार मंडळी, आज आलेलो आहोत आम्ही बाप्पांच्या दर्शनाला आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही हेच पाहणार आहात. आणि आमची सकाळची धावपळ सुरू होती. हा आहे सचिन, वहिनी, अद्वैत आणि काकी आल्या होत्या लॉंग विकेंड असल्यामुळं सुट्टीला. मग आमचा प्लॅन ठरला सिद्धिविनायकाला जायचा. मग आम्ही सिद्धिविनायकाला आता चाललोय. मानसरोवर स्टेशनवरती येऊन पोहोचलेलो आहे आणि काकी आणि सचिन पाठीमागं होते. तोपर्यंत म्हटलं आपण थोडीशी मस्ती करूया बारक्यांसोबत. इकडून अद्वैत आला. अर्जुन आणि अद्वैत मस्ती करत होते. कर्णची तर मस्ती खूप मोठी होती, तो कोणाला ऐकतच नव्हता. आणि अर्जुन खूप एक्सायटेड होता, कारण पहिल्यांदा तो प्लॅटफॉर्मवरती आलेला, रेल्वे पहिल्यांदा त्याने बघितली. आता आमची ट्रेन आलेली आहे. ही CSMTची ट्रेन आहे. आम्ही आता ट्रेनमध्ये चढलेलो आहोत. तुम्ही बघू शकता बारको किती एक्सायटेड आहे, इकडे तिकडे बघतोय आणि बावरलेला देखील तेवढाच आहे. त्यानंतर आम्ही कुर्ल्यामध्ये उतरलो आणि कुर्ल्यातनं आम्ही आता दादरची ट्रेन पकडणार आहे. आणि आम्हाला दादरची ट्रेन भेटलेली सुद्धा आहे आणि आम्हाला बसायला जागा भेटली. आणि कर्ण खूप एक्सायटेड होता, कारण आज त्याचं रिपोर्ट कार्ड होतं, त्याचा रिझल्ट लागला होता. घरातून फोन आला की कर्णला 93% पडलेले आहेत. मग आम्ही त्याचं अभिनंदन केलं. मग आम्ही दादर स्टेशनच्या बाहेर पडलो आणि तिथून आम्ही चालत दादर मार्केटच्या इथून निघालो. त्यानंतर पुढे जाऊन तिथं शेअरिंग टॅक्सी लागलेल्या असतात आणि इकडे आहे हा कबूतरखाना, जो की आता बंद केलेला आहे. मग आम्ही शेअरिंग कॅब करून सिद्धिविनायकाला निघालो. तर आता आम्ही गणेश मंदिरामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. लॉंग विकेंड असल्यामुळे गर्दी फुल होती. मग लहान मुलांच्या रांगेतून आम्हाला 15 मिनिटात सिद्धिविनायकाचं दर्शन झालं. दर्शन गडबडीत झालं पण खूप छान झालं. आणि त्यानंतर मग आम्ही मंदिरातून बाहेर पडलो. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. त्यानंतर आम्ही घेतलेला प्रसाद तिथं सगळ्यांना वाटला. सगळ्यांनी ते फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही निघालो अशोक वडापाव खायला. आणि तिथं गेल्यानंतर एका झाडाखाली बसलो आणि पहिला बारक्यांना पोटाला घातलं. साहेब आणि सचिन वडापावच्या नंबरसाठी थांबले होते. मग आम्ही चौपाटी पाहण्यासाठी पुढे आलो. पुढे चांगला व्ह्यू होता. कर्ण आणि आयुषू ते पाहण्यासाठी आले होते. त्यानंतर आमचा वडापाव आलेला आहे. आम्ही सगळ्यांनी वडापाव खाऊन घेतला, तुम्ही बघू शकता. आणि कर्ण म्हणत होता, आई हा भेळचा वडापाव आहे का, कारण त्यामध्ये गोड चटणी होती. कर्णची अशी मज्जा कायम चाललेलीच असत्या. तर आता आम्ही चाललेलो आहोत परत. अशोक वडापाव हा मुळात खूप टेस्टी आहे, त्यामुळे आम्ही परत जाताना एक वडापाव खाल्ला आणि आम्ही आता घरी निघालो. आणि घरी येऊन पोचलेलो आहोत. आता तुम्ही बघू शकता. आणि मजा मस्ती सुरूच होती. दादा केळ खात होता आणि अर्जुनला ते केळच पाहिजे होतं. दिवसभर आम्ही प्रवास करून थकलो होतो, त्यामुळे म्हटलं की चला आता संध्याकाळचं जेवण आपण आता बाहेरच करू. मग आम्ही आता शिवराज धाब्याला आलेलो आहोत. शिवराज धाब्याचा अख्खा मसूर फेमस आहे. आणि इथं जे जेवण बनतं ते पहिला महाराजांना त्याचा नैवेद्य दाखवलं जातो आणि ते ताट महाराजांच्या समोर ठेवलं जातं आणि मग हॉटेल सुरू केलं जातं. आणि त्यानंतर मग आम्ही आलो नॅचरल आईस्क्रीम पार्लरमध्ये. तिथं आईस्क्रीम खाल्लं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, तसंच माझ्या इंस्टा पेजला देखील फॉलो करा. चला आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.